मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सध्या महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत। याच पार्श्वभूमीवरती एबीपी माझाचा संपादकीय कार्यक्रम कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामधून गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेते डॉक्टर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती टीकेचे बाण झोडले। आता पक्ष सोडणार आहेत, धनुष्यबाण चिन्ह यांच्याकडनं परत जाणार आहे, मग हे कमळवते आता निवडणूक लढवतील, हे का ते सांगत राहिले? कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्याशी असली इमोशनल अटॅचमेंट जर का तुटली आणि जर का ह्यांच्यासोबत सगळे जोडले गेले, मग आमच्यासोबत परत कोणी येणार नाही। जसं कालांतराने क्लिअर होत गेलं, अरे हे तर भाजपत जाणारच नाही आहेत, हे शिवसेनेमध्येच आहेत, त्यानंतर आमची ताकद वाढली। म्हणजे सुरुवातीला म्हटलं ना, 2.5 वर्षापूर्वी शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये सुरुवातीला हा नक्कीच विषय होता, पण तो नंतर टिकला नाही, कारण त्यांचा अजेंडा टिकला नाही। लोकांना चित्र स्पष्ट झालं की नाही, ह्यांची भूमिका ही योग्य आहे आणि हे शिवसेना म्हणूनच हे आहेत, हे भाजप सोबत जरी सत्तेमध्ये आम्ही गेलेलो असलो तरी सुद्धा भाजपमध्ये विलीन होणार नाही। जे ब्रिटिशर बांधून गेले ते कॉजवे तुम्हाला ब्रॉड करता आले नाहीत, मग समुद्रामध्ये परत पाणी जाण्यासाठी तुम्ही काय सोय केली मुंबईची? हा झाला। आणि शिक्षणाचं, जसं तुम्हाला BSTचं अगोदर शिक्षणाचं आम्ही डिजिटायझेशन केलं, काय केलं नेमकं सांगा तरी? मराठी शाळा कुठे आहेत दाखवा तरी। मी मुंबईत राहून मॅडम मला अजूनपर्यंत मराठी शाळा दिसली नाही, म्हणजे अशी जी व्यवस्थित आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे अशी दिसली नाही। जे झालं ना ट्रान्सफॉर्मेशन मुंबईचं, ते मुंबईकरांमुळे, त्या स्पिरिटमुळे झालं, कुठल्याही कुटुंबामुळे झालेलं नाही। आम्हाला जे मुंबईला द्यायचं आहे ते जसं मेट्रो झाली, एक आपण कसं जीवनमान जगलं पाहिजे, आपण फायनान्शियल कॅपिटलमध्ये आहोत, ती व्यवस्था तशी राहिली पाहिजे, ती व्यवस्था राहावी त्यासाठी ज्या काही गोष्टी जोडून द्याव्या लागतात ना। आपण म्हणतो टुरिझमला तुम्ही कोकणात या, अरे पण टुरिझमला जर मी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलो नाही तर लोक काय येतील टुरिस्ट म्हणून तिकडे? तसंच मुंबईचं आहे, फायनान्शियल कॅपिटल जर आपण आहोत तर मुंबईला तसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे। हे सत्ते देतात, हा प्रोजेक्ट थांबव, ते थांबव, मेट्रो येऊ देऊ नको, मग कांजूरला घेऊन जा, मग कारशेड एकीकडे घेऊन जा, काय चाललंय? ह्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ, हे सत्तेमध्ये येतात ना मॅडम, हे भांडखोर होतात। खरं विरोधक भांडखोर पाहिजे ना, हे सत्तेमध्ये आल्यावर सर्वात जास्त भांडतात। आज पण SRA मध्ये सर्वात जास्त मराठी माणूस इथे अडकलाय। BDT चाळीत आम्ही परवा गेलो, 630 कुटुंब आहेत काहीतरी, त्या 630 कुटुंबाला तुम्ही न्याय देऊ शकलात नाही। असे अनेक कुटुंब आहेत मराठी माणसाचे, सगळे मराठी आहेत तिकडे। BDT चाळीमध्ये जिथे आम्ही गेलो होतो, जिजामाता नगर वगैरे वगैरे, मग तिकडचा मराठी माणूस एवढ्या हलाक्याच्या परिस्थितीत का राहतो? तुम्ही त्याला तिथेच ठेवला। तुमचे मातोश्री 1-2 झाले, कृष्णकुंज झाले, चला ठीक आहे, तुम्हाला ते तेवढं तुमचं डेव्हलपमेंट झालं, तेवढं तुम्ही स्वतःला पुढे नेलं, तसं मराठी माणसाला पण पुढे न्यायला पाहिजे होतं ना। मराठी माणूस गेला, फेकला गेला कुठल्या कुठे, आणि हे पुढे गेले। हा जो दुटप्पीपणा आहे ना, हा आता लोकांना, मराठी माणसाला कळलेला आहे। हे सगळं होत असताना झोपडपट्ट्या का वाढल्या? 43% झोपडपट्ट्या आहेत मुंबईमध्ये। कोणामुळे वाढल्या? 25 वर्ष तुमचंच राज्य होतं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।